नमस्कार. रायझिंग टीचर या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत. SST 2026चे बघा CTT जे पेपर झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण 8 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारीला जे पेपर झाले होते त्याच्यापैकी 8 फेब्रुवारीचा जो पेपर आहे त्याचे 60 प्रश्न त्याची आन्सर की आपण घेतलेले आहे आणि तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता बघा 8 फेब्रुवारीचा आपण दिलेले आहे. आता 7 फेब्रुवारी 2026ला जो CTTचा पेपर क्रमांक 2 झालेला होता त्या पेपर क्रमांक 2 मधील SSTचे जे 60 प्रश्न आहेत तर त्याची आन्सर की आता आपण इथे चेक करणार आहोत. थोडासा लेट आलेला आहे हे व्हिडिओ, त्याबद्दल क्षमस्व. आणखीन जे डाऊट्स होते बघा, भरपूर मुलांच्या कमेंट होता की 7 तारखेचा व्हिडिओ अपलोड करा, त्यामुळे 7 तारखेची आन्सर की आपण आता इथे देत आहोत. याच्यामध्ये बघा 8 तारखेचा आणि 7 तारखेचा जर तुलना केली तर 7 तारखेचा जो पेपर आहे त्याची काठिण्य पातळी थोडीशी जास्त होती तुलनेमध्ये 8 तारखेचे प्रश्न जरा मध्यम लेवलचे होते, पण 7 तारखेची थोडीशी काठिण्य पातळी वेगळी होती. बघा जे प्राचीन भारताचा इतिहास आहे तर त्याच्यावरच तुम्हाला जास्त प्रश्न पाहायला मिळतील. त्याचबरोबर थोडीशी भूगोलाची लेवल सोपी होती, पण इतिहास थोडंसं काठिण्य पातळी वरची विचारली होती. चला आपण पाहूया. तर 31 नंबरचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सा भारतीय संविधान की प्रस्तावना में अंतर्निहित या अंतर्विष्ट नहीं है. बघा भारताची जी प्रस्तावना आहे संविधानाची त्याच्यामध्ये खाली 4 शब्द दिलेले आहेत. 1 आहे स्वतंत्रता म्हणजेच फ्रीडम, 2 आहे न्याय, 3 आहे समानता आणि 4 आहे स्वाधीनता ज्याला लिबर्टी म्हटलं जातं. याच्यापैकी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये कोणता शब्द आढळत नाही. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 स्वाधीनता, लिबर्टी. हा प्रश्न नमूद केलेला नाही. स्वतंत्रता म्हणजे स्वातंत्र्य आहे, न्याय आहे, समानता आहे. 32 नंबरचा प्रश्न घेऊ. एक ऐसी स्थिति जहाँ एक व्यक्ति को वे संसाधन और अवसर प्राप्त नहीं है जो अन्य व्यक्तियों को उपलब्ध है कहलाती है. हा सरळ सरळ PYQ आहे. असमानता याच्यावर आधीच एक PYQ येऊन गेलेला आहे. याचा अर्थ काय होतो बघा, जर आता काही गोष्टी माझ्याकडे आहेत पण माझ्या मैत्रिणीकडे त्या गोष्टी नसतील तर या दोन्हीमध्ये काय आहे, म्हणजे याला काय म्हणता येईल तर असमानता आहे. ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा, किंवा वंचित जे समूह आहेत, हास्याकृत समूह घेऊ, कंटेंटला धरून चालू आपण, तर त्यांना संधी किंवा ते थोडेसे प्रवाहाबाहेर असतात नॉर्मल लोकांच्या तुलनेमध्ये. ही जी काय आहे तर ती असमानता आहे. याचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघू. निम्नलिखित में से कौन सी लोकतांत्रिक सरकार की विशेषता या विशेषताएं नहीं है. बघा लोकशाही सरकार जे आहे तर त्याची वैशिष्ट्ये नाहीत असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. इथे ट्रॅप वर्ड असतात, नाही है, सही नाही है, उचित है, अनुचित हे तुम्हाला नीट व्यवस्थित पाहायचे असतात आणि त्याच्यानुसार उत्तर बघायचे असतात. कारण इथंच बऱ्याच मुलांचे सिली मिस्टेक होतात. बघा इथं नाही जे आपण विशेषता कोणत्या आहेत असं चुकून वाचला जातो प्रश्न आणि त्याच्यावरून आपण जे आपल्याला इथं आता नाही म्हणून विचारलेलं आहे तर आपण आहे म्हणून टिक करून येतो. त्यामुळं हे अगदी व्यवस्थित पाहायचं असतं. निर्णय लेने में लोगों की अप्रत्यक्ष भागीदारी बरोबर आहे. सी बघा अपने लोगों से अपने कार्यों को समझाना और बचाव करना हे पण बरोबर आहे. इथं बी प्रधानमंत्री के पास निरपेक्ष शक्ती है म्हणजे अमर्यादित अधिकार प्रधानमंत्रीला देण्यात आलेले आहेत. तर बघा संविधानाने कोणत्याही एका व्यक्तीला कोणत्याही एका पदाला असे विशिष्ट किंवा अमर्याद अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे बी विधान काय आहे फक्त चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 येईल. त्याच्यानंतर 5 नंबरचा प्रश्न, आता इथं काय विचारलेलं आहे, निम्नलिखित में से बाजारों की श्रृंखला के संदर्भ में कौन सा क्रम सही है. बाजाराची जी साखळी आहे तर त्याचा क्रम विचारलेला आहे, म्हणजे वस्तू कुठून सुरू होते आणि कुणापर्यंत येऊन थांबते. बघा तर वस्तू उत्पादन करणारे कोण असतात, उत्पादक, म्हणजे आपल्या उत्तराची सुरुवात उत्पादकापासून झाली पाहिजे. त्यामुळे 3 नंबर 4 नंबर इथंच पर्याय कट झाले. 50-50 आलो आपण. उत्पादक, परचुनिया, थोक विक्रेता. आता परचुनिया, थोक विक्रेता असे जर शब्द असतील तर थोडा इंग्रजीचा अधिकार घ्यायचा. बघा प्रोड्युसर, रिटेलर, होलसेलर आणि कन्झ्युमर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर वस्तू मोठ्या प्रमाणावर म्हणजे सेटनं विकल्या जातात बघा होलसेलरकडून, आणि त्या होलसेलरकडून कुणाकडे येतात, रिटेलरकडे येतात, आणि रिटेलरकडून नंतर कन्झ्युमर उपभोक्ताकडे येत असतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे उत्पादक, थोक विक्रेता, परचुनिया आणि उपभोक्ता. त्याच्यानंतर 36 नंबरचा प्रश्न बघा, खेतीहर मजदूरों के संदर्भ में निम्नलिखित कथनों को पढिये. आता बघा खेतीहर म्हणजे जे भूमिहीन मजूर आहेत तर त्याच्याशी संबंधित
कथन ए, ग्रामीण क्षेत्रों में रोजगार गारंटी कार्यक्रम ग्रामीण से शहरी क्षेत्रों में पलायन को घटा सकते हैं. कथन बी दिलेला आहे, ग्रामीण से शहरी क्षेत्रों में पलायन का एक मुख्य कारण शहरी क्षेत्रों में उच्च आय की नोकरियों की उपलब्धता हे. दोन्ही विधानं स्वतंत्ररित्या बरोबर आहेत. एचं कारण बी नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 येईल. त्याच्यानंतर 37 नंबर बघा. आता ग्रामसभा, ग्रामपंचायत, जनपद पंचायत आणि जिल्हा परिषद तुम्ही 8 तारखेच्या पेपरमध्ये पण बघा, याला धरूनच प्रश्न विचारलेला आहे. या मुद्द्यांना तिथं क्रम लावायला सांगितलं होतं. 7 तारखेच्या पेपरमध्ये इथं जोड्या जुळवायच्या आहेत. आता ग्रामसभा काय होतं ग्रामसभेमध्ये, तर BPL सूची को अनुमोदित करणं, म्हणजे जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत तर त्यांची यादी प्रसिद्ध करणे ग्रामसभेचं काम आहे. याची जोडी असेल एचं 3. एचं 3 कुठं आहे बघा, 2 गेला, 4 गेला. आता 1 आणि 3. त्याच्यानंतर आहे ग्रामपंचायत. ग्रामपंचायतचं कार्य जलस्रोतो का रखरखाव करणं, पाण्याचे स्रोत उपलब्ध करून देणे. जनपंचायत किंवा जनपद पंचायत याचं उत्तर आहे ऑप्शन 2. उसके क्षेत्राधिकार के विभिन्न पंचायतों के क्रियाकलापों में सामंजस्य बैठाना. आणि जिल्हा परिषदचं काम आहे ग्राम पंचायतों में धन को नियंत्रित करना. 3, 4, 2, 1 ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. नेक्स्ट बघा 38 नंबर. दोहरे भार का क्या संदर्भ है. हा सरळ सरळ PYQ आहे. एक सिच्युएशन क्रिएट करून मागच्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला होता. म्हणजे एक लेडीज आहे, ती घरचं पण काम करते प्लस बाहेरचं काम करते आणि तिचे जे हे काम आहे त्याला काय म्हणता येईल. तिथं दोहरा बोझ असा पर्यायामध्ये उत्तर होतं. इथं फक्त दोहरे भार असं विचारलेलं आहे, म्हणजे दुहेरी काम. बघा उत्तर आहे औरते घर का कामकाज करे और घर के बाहर भी कार्य करे. म्हणजे एक स्त्री घरचं पण काम करत असते प्लस बाहेरचं पण काम करत असते. हे जे आहे त्याला दुहेरी काम म्हटलं जातं, दोहरे भार. ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यानंतर 39 नंबर. निम्नलिखित में से कौन से कार्य भारत के संविधान के अनुच्छेद 21 की अवमानना करते थे. कलम 21, भारतीय संविधानाचं कलम 21 चे अवमानना करणारे विधान विचारलेले आहेत. ए, सरकार द्वारा निश्चित न्यूनतम वेतन किसी सफाई कर्मचारी को न मिलना. हे पण बरोबर आहे. बी, निजी विद्यालयों का विद्यार्थियों से अत्यधिक फीस और शुल्क लेना. हे बी येणार नाही. बी असलेलं बघा आपण 3 मधून कट केलं, 2 मधून कट केलं, 4 मधून कट केलं, डायरेक्ट उत्तर आपल्याला मिळालं. सी विधान वाचून घेऊ. एक वस्त्रोद्योग भूजल को संक्रमित करे जो की पेयजल का एक स्रोत. हे आपल्या उत्तरामध्ये फक्त ए आणि सी पाहिजे आणि ए आणि सी असणारा पर्याय आहे ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट घ्या 41 नंबरचा प्रश्न. यदि किसी प्रज्ञेय अपराध में FIR, म्हणजे जी सुरुवातीला तक्रार दाखल केली जाते पोलिसांच्याकडं त्याला FIR म्हटलं जातं, लिखी और पंजीकृत की जाती है तो पुलिस अपराधी के किसी भी, इथं संबंधी असा शब्द आहे, को 24 घंटे के लिए रोक सकती है. बघा ज्यावेळी FIR दाखल केली जाते तर त्यावेळी पोलीस जो आरोपी आहे तर त्याचे जे संबंधित किंवा साथीदार असतील त्यांना 24 तास रोखून ठेवू शकतात. तर हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. बी विधान, पुलिस की जांच में विभिन्न प्रकार के प्रमाण एकत्र करना सम्मिलित है. बी विधान बरोबर आहे. ए असत्य, बी सत्य. ऑप्शन क्रमांक 4 येईल. 42 नंबर. निम्नलिखित में से किस और किन समुदाय और समुदाय को, बघा 1989, आता इथं अत्याचार निरोध किंवा अत्याचार विरोधी अधिनियम आहे 1989चा, त्याच्यावर प्रश्न आलेला आहे की अंतर्गत संवैधानिक सुरक्षा प्रदान की गई. हे बघा 1989चा जो अत्याचार विरोधी अधिनियम आहे तर कोणत्या वर्गाला सुरक्षा देण्यात आलेली आहे. याचं उत्तर आहे अनुसूचित जाती आणि जनजाती. ऑप्शन क्रमांक 1 येईल बघा. सी आणि डी पाहिजे. अनुसूचित जाती आणि जनजाती. ऑप्शन क्रमांक 1 सी आणि डी. त्याच्यानंतर 44 नंबर. विद्याशाखा की सीमाओं को जो सामाजिक विज्ञान का निर्माण करती है खोलने की आवश्यकता है और एक दी गई परिघटना को समझने के लिए बहुसंख्यक उपागमों की आवश्यकता हो सकती है. इस उपागम को क्या कहा जाता है, तर त्याला अंतर अनुशासनिक चिंतन म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. 45 नंबर. सामाजिक विज्ञान के पाठ्यक्रम के निर्माण में निम्नलिखित में से कौन सा बुनियादी तर्क प्रदान करता है. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्थानीय अनुभवों का समावेश, म्हणजे जे स्थानिक अनुभव आहेत तर त्यांचा समावेश करणं. बघा लेक्चरला नक्की एखादं लाईक करा. आपण बॅचमध्ये हा सर्व भाग घेतलेला आहे आणि त्याचमधून प्रश्न फ्रेम झालेले आहेत. बघा 1, 2, 4 प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतात पण बाकीचे सगळं आपण नोट्समध्ये आपल्या दिलेले आहेत. 46 नंबर. निष्पक्ष मुकदमा एक महत्वपूर्ण संकल्पना है जब आपराधिक न्याय तंत्र के विषय में बात की जा रही हो. इस संकल्पना के शिक्षण के लिए आप विद्यार्थियों को एक व्यक्ति की कहानी सुनाते हैं जिस पर चोरी का आरोप लगा हो और बाद में पुलिस थाने में और उसके बाद न्यायालय में क्या होता है. आपने यहाँ किस
शिक्षणशास्त्रीय संसाधन का उपयोग किया आहे. तर आता इथं पूर्ण सिच्युएशन क्रिएट करून दिलेले आहे बघा. निष्पक्ष जर खटला चालवायचा असेल तर इथे एक आरोपी दिलेला आहे आणि एक आरोपी आहे ज्याच्यावर चोरीचा आरोप लागलेला आहे. त्याला बघा सुरुवातीला पोलीस स्टेशनला नंतर न्यायालयामध्ये त्याच्यासोबत काय होतं अशी आपण कथा सांगत आहे. तर याच्यामध्ये आपण कोणत्या संसाधनाचा उपयोग करत आहे तर ऑप्शन क्रमांक 4 येईल केस अध्ययन का केस स्टडी ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट आहे 47 नंबर सार्थक अधिगम को बढ़ावा देने के लिए शिक्षक और शिक्षिका को अपनी कक्षा में निम्नलिखित में से किसका अनुसरण करना चाहिए. बघा सार्थक अधिगम त्याला प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षक किंवा शिक्षिकेने कशाचा आपण काय घेतलं पाहिजे किसका अनुसरण करना चाहिए याच्यापैकी कशाचा अवलंब केला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 येईल विद्यार्थियों को वे कार्य देना जो चुनौतीपूर्ण हो. काहीतरी कठीण कामं असतील तर ते विद्यार्थ्यांना करायला देणे ऑप्शन क्रमांक 2. 48 नंबरचा प्रश्न आहे. 2 कथनं दिलेले आहेत. ज्यावेळी ए आणि आर असतं त्यावेळी सांगितलेलं बघा खूपदा आपण अभिकथन जे दिलेलं आहे म्हणजे जे ए विधान आहे त्याचंच ॲक्च्युअल कारण आरमध्ये आहे का आपण पाहायचं असतं. जर ए विधानाचंच कारण आरमध्ये असेल तर ऑप्शन इथं ए और आर सही तथा आर ए की सही व्याख्या करता है हे निवडायचं असतं. आणि ए विधान आर विधान स्वतंत्ररित्या बरोबर असतील आरचा रेफरन्स आणि एचा रेफरन्स काही लागत नसेल किंवा एबद्दल एक्झॅक्ट कारण आरमध्ये दिलेलं नसेल त्यावेळी आपल्याला दुसरा पर्याय निवडायचा असतो ए और आर दोनों सही परंतु आर ए की सही व्याख्या नहीं करता है. आता अभिकथन बघू. सामाजिक विज्ञान का अध्ययन क्षेत्रों में समकालीन समाज की बेहतर समझ विकसित करने में सहायक होता है. आता कारण काय दिलंय सामाजिक विज्ञान की शिक्षा छात्र को समाज के प्रभावी सदस्य बनने के लिए तथा आत्मविकास के लिए आवश्यक ज्ञान कौशल और सही दृष्टिकोन प्रदान करती है. एचंच कारण आरमध्ये दिलेलं आहे त्यामुळे ए और आर दोनों सही तथा आर एक की सही व्याख्या करता है हे आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. नेक्स्ट आहे 49 नंबर सामाजिक विज्ञान का एक टिंब हे. बघा सामाजिक विज्ञान शिक्षण एक टिंब हे काय आहे तर पेशेवर गतिविधि प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी ऑप्शन क्रमांक 4 येईल. 50 नंबर आहे विद्यार्थियों को पृथ्वी के विभिन्न भागों की व्याख्या करने के लिए निम्नलिखित में से कौन सी शिक्षण अधिगम सामग्री और सामग्रिया सबसे उपयुक्त है. ज्यावेळी भूगोलामध्ये काही स्पेसिफिक टॉपिक आहेत बघा 100% प्रत्येक सिटी त्याला प्रश्न असतो. आपण ते टॉपिक घेतले होते ज्याच्यामध्ये ग्लोब आहे वातावरणाचे थर आहेत त्याच्यानंतर इतिहासामध्ये हास्यकृत समूह आहे प्राचीन भारताच्या इतिहासाचे काही टॉपिक आहेत. दरवर्षी त्याच्यावर एक तरी प्रश्न ठरलेलाच असतो त्या पद्धतीचा हा एक टॉपिक आहे ग्लोब. आता इथं प्रश्न काय दिले बघा तर विद्यार्थ्यांना पृथ्वीचे जे भाग आहेत तर त्यांच्याबद्दल आपल्याला समजावून सांगायचं आहे आणि खाली ज्या शिक्षण सामग्री दिलेल्या आहेत ग्लोब आहे नकाशा आहे एटलास आहे याच्यापैकी तुम्ही कोणाचा उपयोग कराल. ग्लोबचा अर्थ होतो पृथ्वीची प्रतिरूप किंवा पृथ्वी गोल. इथं नक्षा म्हणजेच मानचित्र आणि 3 नंबर दिलेला आहे एटलास. बघा तर पृथ्वीबद्दल माहिती सांगण्यासाठी म्हणजे अक्षरवृत्त असतील रेखावृत्त असेल तर याच्या संदर्भामध्ये माहिती सांगण्यासाठी तुम्हाला ग्लोब आवश्यक आहे आणि एटलास आवश्यक आहे. नकाशाची गरज नाही त्यामुळं ऑप्शन क्रमांक 1 येईल ए आणि सी. त्याच्यानंतर आता 51 नंबर निम्नलिखित में से कौन सी शिक्षण विधि बच्चों के लिए सामाजिक विज्ञान को आनंदप्रद बनाने के लिए शिक्षक और शिक्षिका द्वारा प्रयोग की जानी चाहिए. बघा विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण किंवा आनंददायी अनुभव प्रदान करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षिकाद्वारा समाजशास्त्राची शिक्षक आणि शिक्षिकाद्वारा कोणत्या गोष्टी प्रयोगात आणल्या पाहिजेत. ABCD 4 विधानं दिलेली आहेत. ए संग्रहालय की यात्रा का आयोजन विद्यार्थ्यांना आनंद ज्या गोष्टीतून मिळेल अशा गोष्टी निवडायच्या आहेत. ए बरोबर आहे. बी सामाजिक विज्ञान सप्ताह मनाना हे पण बरोबर आहे. सी रात्री आकाश देखने के लिए प्रोत्साहित करणं म्हणजे सी. बघा ABC तिन्ही विधान आपल्या उत्तरामध्ये पाहिजेत. डी विधान काय आहे सामाजिक तथ्यों से संबंधित बृहत सांख्यिकीय डेटा साझा करणं. खूप मोठा आपण जर आकडेवारी असलेला डाटा जर विद्यार्थ्यांना दिला तर विद्यार्थी रस दाखवत नाही त्यामुळे डी विधान येणार नाही. डी इथून गेलं उत्तर डायरेक्ट मिळालं ऑप्शन क्रमांक 3 ABC. आपण आपल्या बॅचमध्ये खूपदा सांगितलेलं आहे उत्तर काय आहे याच्या मागे लागण्यापेक्षा जे उत्तरामध्ये एक जरी पर्याय आपल्याला कट करता आला तर तो आधी सुरुवातीला कट करायचा. जे येणार नाही त्या गोष्टी जर आपण काढून टाकल्या तर आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो आणि अशा वेळी ते उत्तर बरोबर येण्याची आपली जी शक्यता आहे तर ती कितीतरी पटीने वाढते. त्यामुळे जे उत्तर आहे ते शोधण्यापेक्षा जे येणार नाही ती विधाने काढून टाका. मल्टीलायनर ज्यावेळी क्वेश्चन असतात त्यावेळी तुम्ही उत्तरापर्यंत डायरेक्ट पोहोचू शकता आणि
ज्यावेळी CTT पेपर आपण देत असतो खूप सारे प्रश्न आपण या पद्धतीने सोडवू शकतो. बघा, एक डी विधान 100% आपल्या उत्तरामध्ये नको आहे. डी विधान असणारे तिन्ही पर्याय गेले, डायरेक्ट उत्तर मिळालं ऑप्शन क्रमांक 3 ABC. 52 नंबरचा प्रश्न आहे, 2 कथने दिलेले आहेत. सामाजिक विज्ञान में सार्थक अधिगम सूचना के भंडारण और पुनर्प्राप्ति की एक उत्पादक प्रक्रिया है. आता 2 सोचना, भाषा, मौखिक और सांकेतिक और कार्य करना आपस में घनिष्ठ रूप से जुड़े हुए हैं. यापैकी कथन 1 चुकीचं आहे, 2 बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येईल. कथन 1 गलत है परंतु कथन 2 सही है. त्याच्यानंतर 53 नंबरचा प्रश्न, पुन्हा 2 कथने दिलेले आहेत. लोकतांत्रिक पद्धति में अधिकारों के केंद्रीकरण जैसी पंचायत राज व्यवस्था ने बहुत महत्व हासिल कर लिया है. आणि कथन 2 दिलेलं आहे, पंचायती राज व्यवस्था का उद्देश्य लोगों की सहभागिता के स्तर को ऊंचा उठाना है. बघा, पंचायत राज व्यवस्थेमध्ये लोकांचा सहभाग हे त्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. कथन 2 बरोबर आहे, 1 चूक आहे. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर येईल. कथन 1 गलत है परंतु कथन 2 सही है. 54 नंबरचा प्रश्न, पल्लवकालीन सभाएं अपनी उपसमितियों के जरिए विभिन्न तरह के काम जैसे सिंचाई, सड़क निर्माण, स्थानीय मंदिरों की देखरेख आदि करती थी. इनके कार्य संचालन की बारीकियों से विद्यार्थियों को रूबरू करवाने के लिए निम्नलिखित में से कौन सी बाल केंद्रित गतिविधियां की जा सकती है. पल्लवकालीन जी सभा प्रशासन व्यवस्था आहे तर त्याच्यामध्ये बघा, सिंचन व्यवस्था असेल, रस्ते निर्माण असेल, मंदिरांची देखरेख असेल, तर ही जी सर्व कार्य आहेत तर त्याचा अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचा असेल तर कोणत्या कृती करता येतील. या आहे विद्यालय परिसर में कार्य विभाजन का वर्णन, ए बरोबर आहे. बी, कक्षा संचालन के लिए बनाए गए अलग अलग समूहों का उदाहरण, हे पण बरोबर आहे. सी, पल्लवकालीन सभाओं की वास्तविक यात्रा करवाना. बघा, पल्लवकालीन ज्या सभा आहे तर त्याच्या आपण वास्तविक आता विद्यार्थ्यांना तिथं वास्तविक त्याचं दर्शन देऊ शकत नाही, वास्तविक त्या गोष्टी आपण दाखवू शकत नाही, त्यामुळे सी येणार नाही. सी इथून गेला, सी इथून गेला. डी विधान, श्रव्य दृश्य सामग्री के माध्यम से पल्लवकालीन सभाओं की यात्रा करना, म्हणजे जे ऐकण्याच्याच रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पाहण्याच्या स्वरूपात श्रव्य दृश्य या माध्यमातून आपण पल्लवकालीन सभाओची जी यात्रा विद्यार्थ्यांना करवू शकतो. डी पण विधान आपल्याला उत्तरामध्ये पाहिजे. ए, बी, डी ऑप्शन क्रमांक 2 येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट 55 नंबर, यह सुनिश्चित करने के लिए कि सामाजिक विज्ञान का शिक्षण विकासशील मुद्दों पर अधिक बल देने से दूर जाते हुए ऐसे मुद्दों की समझ पैदा करे जो न्याय और प्रतिष्ठा से जुड़े हैं. यह आवश्यक है कि ध्यान में उपयोगितावाद से टिंब की ओर अंतरण हो. त्याला काय म्हटलं जातं, समतावाद. त्याच्यानंतर पुढे बघा 56 नंबर आहे. पुन्हा आता इथं अभिकथन रिझन दिलेलं आहे. अभिकथन वाचून घेऊ. सामाजिक विज्ञान का एक महत्वपूर्ण पक्ष है कि अलग अलग भावों वाले उत्तरों या कभी कभी पूर्णतः विपरीत उत्तरों की संभावना. बघा, काही कधी कधी समाजशास्त्र विषयामध्ये वेगवेगळे उत्तरं आणि वेगवेगळं स्पष्टीकरण देणारी उत्तरे आहेत तर त्यांची शक्यता असू शकते. कारण काय दिले, सामाजिक विज्ञान के और की शिक्षक और शिक्षिका के लिए पीठासीन होकर प्रवचन देने की पारंपरिक आदत से हटना जरूरी है. म्हणजे असं का होतं तर समाजशास्त्राचे जे शिक्षक असतील, शिक्षिका असतील तर ते पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत असतात. त्यामुळे एचं कारण आरमध्ये दिलेलं आहे. ए और आर दोनों सही तथा आर ए की सही व्याख्या करता है. हे उत्तर बरोबर असेल ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढे बघा 57 नंबरचा प्रश्न, भारतीय उपमहाद्वीप में लोहे का प्रयोग लगभग 3000 साल पहले शुरू हुआ. विद्यार्थियों में ऐसे ऐतिहासिक घटनाओं की समझ को विकसित करने के लिए आप क्या कार्य देंगी. बघा, 3000 वर्षापूर्वी काय झालेलं आहे, लोहाचं काय झालेलं आहे, प्रयोग करायला सुरुवात झालेला आहे. आणि अशा ज्या ऐतिहासिक घटना आहेत तर त्या घटनांसाठी विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टी करायला आपण देणार किंवा कोणतं कार्य दिलं गेलं पाहिजे. ए, गॉर्डन चाइल्ड द्वारा लिखित पुस्तक व्हॉट हॅपन्ड इन हिस्ट्री की समीक्षा करणार. आता समीक्षा करण्यास 6वी ते 8वीच्या गटाशी लागू होत नाही. ए विधान पूर्ण चुकीचं आहे. ए इथून गेलं, इथून गेलं, इथून गेलं. बघा, मी काहीही वाचलेलं नाही, डायरेक्ट मला उत्तर मिळालेलं आहे. BCD वाचून घेऊ आपण. बी, अपने आसपास के परंपरागत लोहार समुदाय के किसी व्यक्ति से मिलना और जानकारी इकट्ठा करना. बी बरोबर आहे. सी, शिक्षक और शिक्षिका की देखरेख में किसी कारखाने में जाना और लोहा बनाने की प्रक्रिया को नोट करना. हे पण बरोबर आहे. आणि डी आहे, शिक्षक और शिक्षिका की देखरेख में दक्कन में अवस्थित किसी महापाषाण स्थान का भ्रमण कर जानकारी एकत्रित करना. बघा, ऐतिहासिक घटना समजावून सांगायच्या आहेत आणि त्याच्यासाठी आपण BCD या कृती करू. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. 58 नंबर, वॉलपेपर की परियोजना में के माध्यम से आप विद्यार्थियों का आकलन कैसे करेंगे. वॉलपेपर
परियोजना याच्यानुसार विद्यार्थ्यांचं आकलन कशा प्रकारे करणार विचारलेलं आहे. ए विद्यार्थियों द्वारा विषय वस्तु का चयन देखकर बरोबर आहे. बी विद्यार्थियों द्वारा विषय वस्तु का प्रस्तुतीकरण देखकर. सी आहे विद्यार्थियों द्वारा विषय वस्तु के प्रस्तुतीकरण के उपरांत अनुवर्ती प्रश्न पूछकर. आणि डी मध्ये काय फरक आहे बघा. विद्यार्थियों द्वारा विषय वस्तु के प्रस्तुतीकरण से पहिले, इथं उपरांत आहे आणि इथं पहिला आहे बघा. त्यांनी जे प्रदर्शन केलेलं आहे त्याच्या आधी प्रश्न विचारणार आणि इथं दिलेलं आहे त्याच्यानंतर प्रश्न विचारणार. आपण नंतर प्रश्न विचारू, आधी नाही, त्यामुळे डी येणार नाही. फक्त ABC ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. पुढे 59 नंबर. रचनात्मक आकलनों के संदर्भ में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य नहीं है, म्हणजे चुकीचे विधान निवडायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आहे ऐसे परीक्षणों का मुख्य उद्देश्य एक अंतिम निर्णय के निर्माण के लिए है कि विद्यार्थी पाठ्यक्रम के अधिगम लक्ष्यों को पूरा कर रहे हैं. ऑप्शन क्रमांक 4. 60 नंबर. परीक्षण के संदर्भ में निम्नलिखित में से क्या सही है, बरोबर विधान. यह आलोचनात्मक परीक्षा का आधार है. ऑप्शन क्रमांक 3. बघा आलोचनात्मक परीक्षा, आलोचनात्मक समालोचनात्मक हा एक पेडॉलॉजीला तुम्हाला टॉपिक आहे. टीकात्मक परीक्षण, क्रिटिकल थिंकिंग असंही म्हटलं जातं. आणि ह्याच्यावर खूप सारे प्रश्न फिरवून फिरवून विचारलेले असतात. कधी कधी आलोचनात्मक समालोचनात्मक सोच विचारलं जातं, कधी आलोचनात्मक समालोचनात्मक दृष्टिकोन विचारलं जातं. इथं आता काय विचारलेलं आहे, परीक्षा. त्यामुळं जिथं ज्या पर्यायामध्ये हा पर्याय असेल तो डायरेक्ट जरी आपण मारला तरी उत्तर 100% बरोबर येतं. त्यामुळे याचं उत्तर आहे यह आलोचनात्मक परीक्षा का आधार आहे. ऑप्शन क्रमांक 3. आणि परीक्षण हा पण काय आहे, सरळ सरळ याच्यावर टेस्ट, याच्यावर आधीच एक PYQ विचारलेला आहे, त्यामुळे हा पण सरळ सरळ PYQ आहे. त्याच्यानंतर पुढे 61 नंबर. कथने दिलेले आहे 2. अधिगम एक सतत प्रक्रिया आहे आणि 2 दिलेला आहे विद्यालय परिसर के बाहेर अधिगम नहीं हो सकता है. बघा अधिगम, शिक्षण अधिगम असेल किंवा अनुभव असेल ही सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि बी एक विधान बरोबर आहे. आता कथन 1 बरोबर आहे, पण कथन 2 मध्ये काय दिलेलं आहे की अधिगम किंवा अनुभव शाळेच्या बाहेर मिळू शकत नाहीत. तर हे विधान चुकीचं आहे. त्यामुळं कथन 1 सही है परंतु कथन 2 गलत है. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर येईल. नेक्स्ट 62 नंबर. पुन्हा इथं अभिकथन आणि रिझन दिलेलं आहे. आता परीक्षण का एक नैदानिक कार्य है किसी विशेषता की उपस्थिति या अनुपस्थिति को इंगित करना. पुन्हा परीक्षणावर प्रश्न आलेला आहे. कारण काय दिलेलं आहे, परीक्षण एक घटनात्मक या एक स्थिति है जिसमें प्रश्नों या समस्याओं का एक समूह शामिल होता है जो किसी व्यक्ति की अधिगम गुणवत्ता का विश्लेषण करता है या उनके ज्ञान क्षमताओं आदि का निर्धारण करता है. दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि एचंच कारण आर मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर येईल. ए और आर दोनों सही तथा आर ए की सही व्याख्या करता है. 63 नंबर. कथन 1 कथन 2. विद्यालयी शिक्षा में पेपर पेंसिल परीक्षण शिक्षार्थियों के परीक्षण का एकमात्र तरीका आहे. एकमात्र बघा निगेटिव्ह टॅग वर्ड आहे. एकमात्र, केवळ असे जे शब्द येतात मात्र, तर हे चुकीचे असतात ते पर्याय. 1 गलत आहे. 2 विद्यालयों में परीक्षण के दौरान शिक्षार्थियों के प्रदर्शन को बताने के लिए संख्याओं या मूल्यों का निर्धारण कर दिया जाता है. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. कथन 1 गलत है किंतु कथन 2 सही है. त्याच्यानंतर 64 नंबरचा प्रश्न आहे. हा सरळ सरळ PYQ आहे. वह स्थान जहाँ दस्तावेज पांडुलिपियाँ भंडारित की जाती है तथा वर्तमान में सभी राष्ट्रीय और राज्य सरकारों के पास ये है जहाँ वे अपने सभी प्राचीन कार्यालय अभिलेख और कार्यविवरण रखते हे कहलात आहे. बघा काही दस्तऐवज आहेत, पांडुलिपिया आहेत किंवा आता सरकारी कार्यालयांचे जे दस्तऐवज आहेत, काही लिखित सामान असेल तर ते ठेवलं जातं, त्याला काय म्हटलं जातं तर अभिलेखागार म्हटलं जातं. इथं अभिलेख या शब्दावरून पण अभिलेखागार इथंपर्यंत आपण पोहोचू शकलो असतो आणि हा सरळ सरळ PYQ आहे. उत्तर आहे अभिलेखागार. ऑप्शन क्रमांक 2. 65 नंबर. तमिल क्षेत्र से संबंधित निम्नलिखित में से कौन सा कथन गलत है. आता तमिळनाडूचं जे तमिळ साहित्य आहे त्याला संगम साहित्य म्हणून पण ओळखलं जातं. हे पण आपण पाठामध्ये घेतलेलं होतं. शासन करणे वाले 3 परिवार थे चोल, चेर, पांड्य. बघा चोल, चेर, पांड्य हे जे 3 राजवंश किंवा परिवार आहेत तर ते कुठले आहेत तर तमिळ. 3 मुखियाओं में अब प्रत्येक के पास सत्ता के 3 केंद्र थे. हे विधान चुकीचं आहे. संगम कविता आहे, मूवेंदर का उल्लेख करते हे. संगम कविता म्हणजेच तमिळ साहित्य, त्याच्यामध्ये मूवेंदरचा उल्लेख केलेला आहे. बरोबर आहे. 1 बरोबर, 3 बरोबर, 4 बघा. मूवेंदर तमिल भाषा का शब्द है जिसका अर्थ है 3 मुखिया और यह शब्द शासन करने वाले 3 परिवारों के
की मुखियाओं के लिए प्रयुक्त होता है, हे पण बरोबर आहे. फक्त 2 चुकीचं आहे आणि आपल्याला काय निवडायचं होतं, चुकीचं विधान. आपलं उत्तर काय येईल, ऑप्शन क्रमांक 2. 66 नंबर. आता अभिकथन दिलेलं आहे. हा थोडासा वेगळा प्रश्न आहे, हॅश करून ठेवा. बघा आता इथं अभिकथन दिलेलं आहे आणि इथं काय दिलेलं आहेत, ABCD काय दिलेलं आहे, त्या अभिकथनाशी रिलेटेड कारणे दिलेले आहेत. आता त्याच्यापैकी बरोबर उपयुक्त कारण और कारणों का चयन कीजिए, म्हणजे या अभिकथनाला किंवा अभिकथनाशी संबंधित जी कारणे आहेत ते आपल्याला निवडायची होती. अभिकथन दिले, राज्य और धर्म के मध्य संबंध वर्तमान समय में भारतीय राजनीति में वाकयुक्त का आधार हो सकता है, पर इतिहास व्यावहारिक समाधान प्रस्तुत करता है. याचं डायरेक्ट उत्तर आहे ABC. विधाने वाचून घेऊ. मंदिर प्राय या आर्थिक व्यवस्था और समाज के लिए केंद्र थे. मंदिरे आर्थिक व्यवस्था आणि समाजाचं काय होते, केंद्रबिंदू होते. बी आहे रामदासपुर का नगर हर मंदिर साहिब नामक केंद्रीय गुरुद्वारे के आसपास विकसित किया गया, हे पण बरोबर आहे. सी सूफी मुस्लिम रहस्यवादी थे जिन्होंने बाह्य धार्मिकता का तिरस्कार किया और सभी मानव के लिए करुणा पर बल दिया, हे भक्ती आंदोलनाशी संबंधित विधान आहे, बरोबर आहे. डी बघा इतिहास विभिन्न राज्यों और धर्मों के मध्य युद्ध के बारे में, हे बघा इथं काय सांगितलेलं आहे, इतिहास हा काय आहे तर विविध जे राज्य आहेत त्याच्यामध्ये धर्म आणि युद्ध यांच्याबद्दल इतिहासामध्ये सांगितलेलं आहे किंवा इतिहास मांडण्यात आलेला आहे. तर हे विधान चुकीचं आहे. ABC बरोबर, ऑप्शन क्रमांक 3 याचं अचूक उत्तर असेल. 68 इथं 67 नंबर घ्या. 12वीं शताब्दी के लिए असामान्य कल्याण ने विविध प्रकार के स्रोतों का इस्तेमाल किया. प्रशस्ति के लेखकों के असमान वह शासन और उनकी कार्यनीति के बारे में अक्सर आलोचना करता था, उनके स्रोतों में शामिल है. 12व्या शतकामध्ये कल्हण होऊन गेलेला आहे आणि कल्हणचे जे साहित्यिक जे स्रोत आहेत तर शासक म्हणजे तिथले जे शासक होते आणि त्यांच्या जे कार्यपद्धती होत्या त्याच्या संदर्भामध्ये कल्हणाने कोणते स्रोत वापरलेले आहेत. उत्तर 2 येईल. प्रारंभिक इतिहास, चष्मदीद विवरण, दस्तऐवज आणि शिलालेख हे वापरलेलं आहे. दस्तावेज और शिलालेख ऑप्शन क्रमांक 2 येईल. 68 नंबर. मराठाओं के संदर्भ में कौन से कथन सही है, मराठ्यांच्या संदर्भामध्ये योग्य विधाने निवडायची आहेत. शिवाजी ने शक्तिशाली योद्धा परिवारों की सहायता से स्थिर राज्य का गठन किया, बरोबर आहे. शक्तिशाली योद्धा परिवारों को देशमुख कहा जाता था, बरोबर आहे. एक स्थान पर स्थिर न रहने वाले कृषक पशुचारी मराठा सेना की रीढ़ थे, हे पण बरोबर आहे. आणि डी एक स्थान पर स्थिर न रहने वाले कृषक पशुचारी कुणबी कहलाते ते, हे पण बरोबर आहे. चारी विधानं पर्यायामध्ये पाहिजेत म्हणजे ABCD ऑप्शन क्रमांक 1 येईल. नेक्स्ट घ्या 69 नंबर. ऐतिहासिक दावा. आता ऐतिहासिक दावा काय केलेला आहे, अहोमने एक बहुत बडा राज्य बनाया. अहोम आता बघा जे जनजाती समूह आहे तर त्या टॉपिकशी धरून हा प्रश्न विचारलेला आहे. तर अहोम यांनी काय केलेलं आहे, एक मोठा समूह किंवा एक मोठं राज्य बनवलेलं आहे. आता त्याचे जे पुरावे आहेत ABCD म्हणजे हे जे विधान आहे त्याचे पुरावे ABCD मध्ये दिलेले आहेत. योग्य विधाने निवडायचे आहेत. ए अहोमने बडा राज्य बनाने के लिए अग्निशस्त्रों का प्रयोग किया. बघा जे अग्निशस्त्र आहेत तर त्याचा वापर अहोमांनी केलेला आहे राज्य बनवण्यासाठी, ए विधान बरोबर आहे. बी अहोमने उच्च गुणवत्ता वाले बारूद और तोफे बनाई, हे पण बरोबर आहे. अहोम राज्य बाध्य श्रमिकों पर निर्भरता, हे पण बरोबर आहे. 1662 में अहोमने मुगलों को हराया. अहोमांचा जो कालखंड आहे तो 13वे शतक आहे बघा, त्यामुळं 1600 शतक येणार नाही, तर पूर्णपणे चुकीचं विधान आहे. डी इथून काढला, इथून काढला, इथून काढला, डायरेक्ट उत्तर मिळालं ऑप्शन क्रमांक 3 ABC. 70. आता इथं अभिकथन कारण परिणाम. बघा हा पण थोडासा वेगळा प्रश्न विचारलेला आहे. नेहमी अभिकथन आणि कारण विचारलं जातं, आता त्या कारणाचा परिणाम पण विचारलेला आहे. अभिकथन कारण परिणाम बघू. अभिकथन वे जो उत्पीडित किए जाते हैं हमेशा विद्रोही के रूप में आगे नहीं आते हैं, वे ऐसा केवल किसी एक समय में करते हैं. कारण काय दिलेले आहे, 1859 में नील के किसानों ने महसूस किया कि उन्हें रोकने वालों के विरुद्ध स्थानीय जमींदारों का समर्थन प्राप्त है. आणि याचा परिणाम काय दिलेला आहे, महिलाएं बर्तनों पतीलों और रसोई के अन्य उपकरणों के साथ युद्ध के लिए आगे आई. बघा म्हणजे ज्या महिला आहेत तर किचन स्वयंपाकघरातील जे सामान आहे तर ते घेऊन युद्ध करण्यासाठी पुढे आलेले आहेत. अभिकथन कारण परिणाम एकमेकाशी संबंधित आहेत, तिन्ही बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 येईल. अभिकथन कारण और परिणाम सभी वैध है. नेक्स्ट घ्या 71 नंबर. 18वीं शताब्दी के द्वितीय अर्ध के दौरान कंपनी की नीतियों से संबंधित कुछ तथ्य नीचे दिए गए हैं. आता कंपनीच्या संदर्भामध्ये तथ्य दिलेले आहेत आणि इथं क्रम लावायचा आहे आपल्याला त्यांचा. बघा याचा डायरेक्ट आपण क्रम बघू. 1 नंबरला बी येईल, कंपनी ने भारत में स्वर्ण व चांदी से माल खरीदा. 2 नंबरचा असेल डी विधान, कंपनी
दीवान बन गई। 3 नंबरचं सी विधान आहे, बंगाल में इकट्ठे किए गए राजस्व से माल की खरीदारी को वित्त दिया जा सका। आणि चौथा पर्याय आहे, कारीगरों ने गाँव से पलायन शुरू कर दिया, BDCA ऑप्शन क्रमांक 3। 72 नंबर, निम्नलिखित में से कौन सा और कौन से संस्थागत विकास वुड्स डिस्पैच का के परिणाम था थे। बघा, वुड्स डिस्पैच याचा जे परिणाम आहेत ते विधान दिलेले आहेत। ए, प्रांतीय स्तर पर शिक्षा विभागों की स्थापना, हे बरोबर आहे। शिक्षा का केंद्रीकरण गवर्नर जनरल के अधीन हुआ। सी, विश्वविद्यालय शिक्षा प्रणाली की स्थापना के लिए कदम उठाए गए, हे पण बरोबर आहे। भारतीय सिव्हिल सेवा कॉलेजों की स्थापना इंग्लंड में हुई। आता बघा, हे नाही, इथं उपरोक्त में से 3, म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, कुठली बरोबर आहेत विचारलेले नाहीत, किती परिणाम जे दिलेले विधान आहे तर किती बरोबर आहे, तर 3 येतील, ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे। 73 नंबर, निम्नलिखित में से किसने तर्क दिया कि आर्य शासन से पहले स्वर्ण युग का अस्तित्व था, जब योद्धा किसान भूमि जोतते थे और मराठा देहात में न्यायसंगत तरीके से शासन करते थे। आर्यांच्या संदर्भामध्ये बघा विधान केलेलं आहे आणि ते कोण समाजसुधारक आहेत विचारलेलं आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 आहे, ज्योतिराव फुले। त्याच्यानंतर 74 नंबर, गैर ब्राह्मण नॉन ब्राह्मण आंदोलन पर निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए। गैर ब्राह्मण जे आंदोलन आहे त्याच्या संदर्भामध्ये विधाने दिलेले आहेत। याच्यामध्ये बघा, दुसरं विधान आहे, इस आंदोलन के द्वारा तर्क दिए गए की आर्य देशज नस्ल थी। हा सरळ सरळ PYQ ला धरून प्रश्न विचारलेला आहे। बघा, आर्य मूळ होते असं यांनी म्हटलेलं आहे। तर इथं जे गैर ब्राह्मण आंदोलनामध्ये आंदोलनकारी सहभागी होते त्यांनी आर्य हे मूळ नाहीत किंवा आर्य हे परकीय आहेत असं त्यांनी विधान केलेलं आहे। त्यामुळे बी विधान चुकीचं आहे। ए विधान, आंदोलन और गैर ब्राह्मण जातियों के द्वारा किया गया जिनको शिक्षा की पहुंच थी, हे विधान बरोबर आहे। सी, आंदोलन उन गैर ब्राह्मण जातियों से आया जो धनी व प्रभुत्वशाली थे, हे पण PYQ मधले हे डायरेक्ट पर्याय आहेत बघा। तर जे गैर ब्राह्मण आंदोलनामध्ये जे व्यक्ती सहभागी होते ते कशातून आले होते बघा, तर त्यांनी शिक्षण ग्रहण केले होते असे व्यक्ती त्याच्यामध्ये सामील झाले होते। सी विधान आहे, आंदोलन उन गैर ब्राह्मण जातियों से आया जो धनी व प्रभुत्वशाली थे। आणि हे आंदोलन करणारे जे गैर ब्राह्मण आहेत तर ते कसे आहेत, तर एकतरी श्रीमंत आहेत आणि प्रभुत्वशाली आहेत असेच व्यक्ती त्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। ए आणि सी विधान ऑप्शन क्रमांक 3 येईल, ए और सी वैद्य हे। नेक्स्ट 75 नंबर, किसी भी समाज में सामाजिक असुरक्षाएं विसंभव के भाव का परिणाम होती है, इस संदर्भ में भारतीय राष्ट्रवादी आंदोलन एक आंदोलन था। भारतीय राष्ट्रवादी आंदोलनाशी संबंधित आहे, याचं उत्तर डायरेक्ट बी आहे, वर्ग रंग और भाषा के अंतर को दूर करने वाला। ऑप्शन क्रमांक काय येईल बघा, 4 केवल बी। त्याच्यानंतर इथं 76 नंबर, यह 1864 में मद्रास चेन्नई में स्थापित हुआ था। इसका उद्देश्य जाति भेदभाव को समाप्त करना, विधवा पुनर्विवाह को बढ़ावा देना और महिलाओं की शिक्षा को प्रोत्साहित करना था। इसने रूढ़िवादी हिंदू धर्म के अंधविश्वासों और रीति रिवाजों की निंदा की। इस आंदोलन और संस्थान की पहचान कीजिए। 1864ला वेद समाजाची निर्मिती झालेली आहे आणि वेद समाजवर याच्या आधी पण PYQ येऊन गेलेला आहे। आणि वेद समाज कशावर आधारित आहे, तर ब्रह्म समाजावर आधारित आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4। 77 नंबर, स्वतंत्रता की प्राप्ति के बाद भाषा के आधार पर राज्यों के गठन की मांग में तीव्रता क्यों आई। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे भाषेवर आधारित राज्यांची जी पुनर्स्थापना आहे ती व्हावी ही मागणी का जोर धरू लागलेले आहे, याचं उत्तर आहे बघा, ए आणि बी। 1920 के दशक में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने वचन दिया था कि स्वतंत्रता के बाद प्रत्येक प्रमुख भाषिक समूह का अपना प्रांत होगा। 1920 मध्ये काँग्रेसनं वचन दिलं होतं की स्वातंत्र्यानंतर प्रत्येक भाषीय समूहाचे स्वतंत्र प्रांत असतील। आणि बी विधान आहे, स्वतंत्रता के बाद कांग्रेस ने प्रमुख भाषिक समूहों के अपने प्रांत होने के वचन को पूरा करने के बारे में कोई कदम नहीं उठाया। आता INC म्हणजे काँग्रेसनं वचन तर दिलं होतं पण स्वातंत्र्य मिळालं तरी त्या पद्धतीनं कोणतीही पावले काँग्रेसकडून उचलण्यात आली नव्हती, त्यामुळे मागणी होऊ लागली। ए आणि बी ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे। 78 नंबर, चंद्रमा पृथ्वी का एक चक्कर लगभग कितने दिनों में पूरा करता है। चंद्राला पृथ्वीवर फिरण्यासाठी किती वेळ लागतो, म्हणजे चंद्राची परिवलन गती विचारलेली आहे, 27 दिन, ऑप्शन क्रमांक 2 येईल। त्याच्यानंतर बघा 79 नंबर,
आता इथं भूगोलाशी संबंधित आहे कर्करेखा, मकर रेखा, उत्तर ध्रुव वृत्त आणि दक्षिण ध्रुव वृत्त. आता सगळे माहीत असणे अपेक्षित असतं का जोड्या लावामध्ये? अजिबात नाही. बघा, ज्यावेळी आपण पृथ्वी गोल काढतो त्यावेळी पृथ्वीच्या समान भागामध्ये विभागणी करणारं हे सर्वात मोठं अक्षवृत्त, त्याला काय म्हटलं जातं? विषुववृत्त म्हटलं जातं. आणि विषुववृत्ताच्या वर 23.5 अंशावर जे आहे त्याला म्हटलं जातं कर्कवृत्त. आणि विषुववृत्ताच्या खाली दक्षिणेला 23.5 अंशावर जे आहे रेषा काढली जाते त्याला काय म्हटलं जातं? मकर वृत्त. आता बघा, मकर वृत्ताचं कर्कवृत्ताचं स्थान माहीत पाहिजे. कर्कवृत्त विषुववृत्ताच्या उत्तरेला, मकर वृत्त विषुववृत्ताच्या दक्षिणेला. बघा, कर्करेखा 23.5 उत्तरी गोलार्ध. एचं 2, एचं 2 कुठं कुठं आहे बघा? ऑप्शन क्रमांक 3 गेला, ऑप्शन क्रमांक 2 गेला. मकर रेखा 23.5 दक्षिण गोलार्ध में. बीचं 1, बीचं 1 कुठं आहे बघा? बीचं इथं 3 दिलेलं आहे, ऑप्शन क्रमांक 4 गेला, डायरेक्ट उत्तर मिळालं. आता बाकीचं पण पाहून घेऊ. उत्तर ध्रुव वृत्त बघा, विषुववृत्त रेखा के 66.5 उत्तर में आणि दक्षिण ध्रुव वृत्त विषुववृत्त के 66.5 दक्षिण में. इथं दक्षिण दक्षिण आणि उत्तर उत्तर असं जरी आपण जुळवली असती तरी आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचला असतो. बघा, ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर आहे उत्तर. 80 नंबर, पृथ्वी के संबंध में निम्नलिखित में से कौन सा एक सही नहीं है? सही नहीं है, पृथ्वीच्या संदर्भामध्ये कोणतं विधान चुकीचं आहे? पृथ्वी का सूर्य के चारों तरफ घूमना घूर्णन कहलाता है. बघा, पृथ्वी सत्ताभोवती फिरते त्याला काय म्हटलं जातं? घूर्णन म्हटलं जातं. त्याला परिवलन म्हटलं जातं. त्याला दैनिक गती म्हटलं जातं. पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला काय म्हटलं जातं? परिक्रमण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? परिक्रमण म्हटलं जातं, वार्षिक गती म्हटलं जातं. पण इथं बघा काय दिले एकमध्ये, पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला घूर्णन म्हटलं जातं, हे चुकीचं आहे. स्वतःभोवती फिरते त्याला घूर्णन म्हटलं जातं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. आपल्याला काय निवडायचं होतं? चुकीचे विधान. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. 81 नंबर, आता ए आणि बी 2 कथने दिलेले आहेत. कथन ए, किसी भी स्थान पर जब सूर्य प्रकाश में अपने उच्चतम बिंदु पर होता है दोपहर में, उस समय घड़ी में दिन के 12 बजते हैं. कथन बी, इस प्रकार घड़ी के द्वारा दिखाया गया समय उस स्थान का स्थानीय समय होगा. दोन्ही विधानं बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 येईल. दोनों ए और बी सही है. 82 नंबर, पारितंत्र का निर्माण होता है. पारितंत्र म्हणजेच बघा इकोसिस्टीमची निर्मिती का होते? बघा, जीव जंतुओं एवं उनके आसपास के पर्यावरण के बीच के परस्पर संबंधों के द्वारा. पारितंत्र, इकोसिस्टीमची निर्मिती बघा, जे जे जीवजंतू आहेत आणि त्यांच्या अवतीभोवतीचं जे पर्यावरण आहे त्यांच्यामधील जो परस्पर संबंध आहे त्याच्यातून पारितंत्र किंवा इकोसिस्टीमची निर्मिती होत असते. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 83 नंबरचा प्रश्न, कथनं दिलेले आहेत ए आणि बी. मानव अपने पर्यावरण के साथ पारस्परिक क्रिया करता है तथा अपनी आवश्यकता के अनुसार परिवर्तन करता है. बी कथन, प्राकृतिक एवं मानवीय पर्यावरण के बीच सही संतुलन होना आवश्यक आहे. उत्तर येईल ए और बी दोनों सही तथा बी ए की सही व्याख्या करता है. 84 नंबर, भारत के ठंडे रेगिस्तान लद्दाख में मुख्य क्रियाकलाप पर्यटन ही क्यों है? बघा, लडाख 100% लडाखवर प्रश्न येतोच. प्रत्येक CTETचा पेपर काढा तुम्ही, तुम्हाला लडाखवर प्रश्न पाहायला मिळेल. लडाख कुठं आहे बघा? भारताचा जर आपण मॅप घेतला तर एकदम उत्तरेला. लडाखला छोटा तिब्बत ही म्हटलं जातं. याच्यावर खूप सारे प्रश्न लडाखवर, आता इवन 8 तारखेच्या पेपरला पण लडाखवर प्रश्न आलेला आहे. इथं काय दिलेला आहे प्रश्न? लडाख काय आहे? थंडे रेगिस्तान म्हणजे शीत वाळवंट आहे आणि तिथला जो मुख्य व्यवसाय आहे तो पर्यटनच का आहे? ए दिलेला आहे गोंपा दर्शन बरोबर आहे. बी घास के मैदानो व हिमनदों की सैर हे पण बरोबर आहे, म्हणजे गवताळ मैदानं आहेत आणि हिमनद्या आहेत. सी उत्सव तथा अनुष्ठानों को देखना, तिथले उत्सव असतील, धार्मिक अनुष्ठान म्हणजे धार्मिक कार्य, तर ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात. ABC उत्तरामध्ये पाहिजे. डी बघा, यह सपाट मैदानी क्षेत्र हे, तिथं बघा डोंगराळ म्हणजे असं बर्फाळ पर्वते आहेत तिथं, त्यामुळे आणि हिमाचा प्रदेश आहे. सपाट मैदानाचा तो भाग नाही. डी येणार नाही. डी इथून गेला, इथून गेला, इथून गेला. उत्तर मिळालं ऑप्शन क्रमांक 2 ABC. नेक्स्ट बघा 85 नंबर, निम्नलिखित में से कौन सी गॅस वायू में प्रचुरता से मिलने वाली दूसरी गॅस आहे? इथं बघा फक्त 2 नंबरचा वायू विचारलेला आहे जो वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळतो. 2 नंबर. 1 नंबर माहीत आहे, नायट्रोजन 78% प्रमाण आहे, 21%च्या दरम्यान ऑक्सिजनचं प्रमाण आहे आणि नायट्रोजन नंतर नंबर ऑक्सिजनचा लागतो. इथं दुसरा गॅस विचारलेला आहे, ऑप्शन क्रमांक 2 येईल. ऑक्सिजन हा वायू नायट्रोजन नंतर सर्वाधिक मात्रामध्ये आढळतो वातावरणामध्ये. 86 नंबरचा प्रश्न, आता इथे 4 कथने दिलेले आहेत. काय करायचं आहे? सही
कथनों का चयन कीजिए, म्हणजे बरोबर विधाने निवडायची आहेत. ए, उच्च दाब स्पष्ट एव स्वच्छ आकाश से संबंधित है. उच्च दाब बघा स्वच्छ आकाशाशी संबंधित आहे, बरोबर आहे. सी, निम्न दाब मेघाच्छन्न आकाश एवं आर्द्र मौसम से संबंधित है. आणि डी, वायु सदैव उच्च दाब क्षेत्र से निम्न दाब क्षेत्र की ओर गमन करती है. हा पण पीवायक्यूला धरण विधान हे विचारलेलं आहे बघा. वारा म्हणजे पवने उच्च दाब क्षेत्र से निम्न दाब की ओर गमन करती है, पीवायक्यू आहे. त्याच पद्धतीनं वायू विचारलेला आहे, हे विधान पण बरोबर आहे. बी, वायुदाब वायू के ताप द्वारा प्रभावित नाही होत आहे. नाही हा शब्द चुकीचा आहे, त्यामुळे बी येणार नाही. इथून गेलं, इथून गेलं, इथून गेलं, डायरेक्ट उत्तर मिळालं. ऑप्शन क्रमांक 1 ACD ही 3 विधाने बरोबर आहेत. त्याच्यानंतर 87 नंबर, अंतर्देशीय जलमार्गों और समुद्री मार्गों का उपयोग परिवहन के लिए प्राचीन काल से ही किया जाता रहा है. बघा, अंतर्देशीय जलमार्ग आहे, समुद्री मार्ग आहेत, प्राचीन काळापासून त्यांचा उपयोग करण्यात आलेला आहे. आणि बी विधान आहे, अधिक दूरी में भारी एवं बड़े आकार वाले सामानों को ढोने के लिए जलमार्ग सबसे सस्ता साधन है. बघा, हा पण पीवायक्यू आहे. तर लांब अंतर आणि जड सामान घेऊन जाण्यासाठी सर्वात स्वस्त साधन आहे जलमार्ग. दोन्ही विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 येईल. ए और बी दोनों सही है. 88 नंबर, पौधों एवं जंतुओं की बहुत सी प्रजातियां असुरक्षित अथवा संकटापन्न हो गई है और कुछ लुप्त होने की कगार पर है. निम्नलिखित में से कारणों का चयन कीजिए. जीवजंतू असतील किंवा वनस्पतींच्या काही प्रजाती असतील तर त्या संकटग्रस्त आहेत आणि लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आता त्याची कारणं विचारलेली आहेत. ए, वनारोपण, बी आहे भूस्खलन, सी आहे निर्माणकार्य आणि 4 आहे जीवजंतुओं का अनधिकार शिकार, म्हणजे शिकार मोठ्या प्रमाणावर करणे. बी बरोबर आहे, सी बरोबर आहे, डी बरोबर आहे. आता ए फक्त बघा, वनारोपण काय आहे तर ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, ते त्याचं कारण असू शकत नाही, त्याचा उपाय आहे. त्यामुळे ए येणार नाही. ए इथून गेलं, इथून गेलं, इथून गेलं. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर. नेक्स्ट 89 नंबर, आता 2 कथनं दिलेले आहेत. संभाव्य संसाधन वे संसाधन है जिनकी संपूर्ण मात्रा ज्ञात नहीं हो सकती है. ए विधान बघा, संभाव्य संसाधन वे संसाधन है जिनकी संपूर्ण मात्रा ज्ञात नहीं हो सकती है. आणि बी दिलेला आहे, इस समय इन संसाधनों का प्रयोग नहीं किया जा रहा है. बघा, कशाशी संबंधित आहे. NCERT मध्ये लडाखचा उल्लेख करून दिलेला आहे. युरेनियमचे साठे तिथे सापडलेले आहेत. आणि संभाव्य संसाधन कशाला म्हटलं जातं, जी संसाधने आता वर्तमान परिस्थितीमध्ये सापडलेले आहेत पण त्यांचा कोणताही उपयोग नाही, पण भविष्यामध्ये त्यांचा उपयोग होण्याची किंवा वापर होण्याची दाट शक्यता आहे, असे जे स्रोत आहेत किंवा संसाधने आहेत त्यांना काय म्हटलं जातं, संभाव्य संसाधन. ए आणि बी दोन्ही विधाने त्याच्याशी संदर्भामध्ये बरोबर दिलेले आहेत, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर येईल. दोनों ए तथा बी सही है. आता खूप सोपा प्रश्न विचारलेला आहे बघा, 90 नंबरचा. इथं विटिकल्चर म्हणजे काय, द्राक्षांची शेती, अंगूर की खेती. बघा, सीचं 2 हा पीवायक्यू आहे. विटिकल्चर, अंगूर की खेती. आपल्याला फक्त सी माहीत आहे असं लक्षात घ्या. सीचं 2 कुठं कुठं दिलंय बघा, इथं नाही, इथं नाही, इथं नाही. त्यामुळं जोड्याजुळवा प्रश्न सोडवत असताना 1 किंवा 2 मग सिक्वेन्सनुसार नाही गेलं तरी चालेल. कुठलाही एक पर्याय आपल्याला त्याची जुळली की डायरेक्ट पर्याय कट करून टाकायचे. कधी कधी 1 वर आणि अगदी रेअरली 2 जोड्या आपल्याला जुळवाव्या लागतात. 2 जोड्या बरोबर जुळल्या की आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतो. बघा उत्तर, सेरिकल्चर काय आहे, रेशम के कीटों का वाणिज्यिक पालन. सेरिकल्चर कशाला म्हटलं जातं, रेशीम किडे पालन. पिसिकल्चर कशाला म्हटलं जातं, मत्स्यपालन. आणि विटिकल्चर, अंगूर की खेती. आणि हॉर्टिकल्चर कशाला म्हटलं जातं, तर वाणिज्यिक उपयोग के लिए सब्जियों, फूलों और फलों का उगाना. व्यावसायिक किंवा व्यावसायिक कारणासाठी भाज्या असतील, फुले असतील, फळे असतील तर त्यांचं जे उत्पादन घेतलं जातं त्याला काय म्हटलं जातं, हॉर्टिकल्चर. त्याच्यानंतर बघा, अशा पद्धतीने आपण किती 31 पासून 90 पर्यंत 60 प्रश्न घेतलेले आहेत. याच्यानंतर बघा 8 फेब्रुवारीचा जो व्हिडिओ आहे तो आपण याच्या आधी डिस्कस केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पण पाहून घ्या. आणि हा 7 तारखेचा व्हिडिओ आहे. 7 तारखेला जो SSTचा पेपर झाला होता त्याचे 31 ते 90 नंबरचे प्रश्न आता या व्हिडिओद्वारे आपण डिस्कस केलेले आहेत. सर्वांनी तुमचा स्कोअर काढा आणि नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये किती येतात तुमचे मार्क्स. आणि जे आपले बॅचचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण तिथं मार्क टाका. बघा, खूप सारा भाग आपण बॅचमध्ये घेतलेला आहे. आपण खूप सारे म्हणजे प्रत्येक टॉपिक असेल, आता ग्लोब टॉपिक घेतला तर त्याच्याच खाली आपण जे PYQ आहेत ग्लोबवर आलेले तसे आपण प्रत्येक भूगोलाचे असतील आणि इतिहास असेल, सिविक्स असेल, पेडॉलॉजी असेल, टॉपिक वाईज आपण काय केलं होतं, एक टॉपिक लगेच त्याचे PYQ आपण डिस्कस केले होते. त्यामुळं आपली PYQवर कमांड पहिल्या दिवसापासून आपण घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि खूप सारे प्रश्न कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल PYQला धरूनच विचारले जातात. त्यामुळे PYQ मस्ट
असतात. बघा, ज्यांचे मार्क्स बाकीचे जे पण विद्यार्थी आहेत त्यांनी तुमचे किती मार्क्स होतात नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या बॅचेस संदर्भामध्ये काही माहिती हवी असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेस्ट सिरीजची जी वेबसाईट आहे तर त्याची माहिती दिलेली आहे. आपल्या ॲपबद्दल माहिती आहे. तिथून तुम्ही ॲप डाउनलोड करा आणि नक्की येणारी जी TET 2026 आहे तर त्याच्या संदर्भात बॅचेसची जी माहिती असेल ती तुम्हाला ॲपवर मिळून जाईल. चालेल, धन्यवाद.